Hello everyone, good morning and welcome you all to Rachna's Naveen Jewel World. Me is Sunny and yes, it's a new day, new beginning and day starts with all you lovely and beautiful people. So आज आहे क्लिनिक डे, सो चाललोय क्लिनिकला. सो आज दिवसभर आम्ही काय काय करणार आहोत हे तुम्ही बघणारच आहात. सो प्लीज स्टे. गुड मॉर्निंग. दुधी आहे फार्म हाऊसची, पण त्याचं काय बनवू? चणाडाळ दुधी ऑलरेडी झाली, मी काय बनवू याचा विचार करते. तरी इंटरेस्टिंग. सनीला दुधी नाही आवडत. सनी इज नॉट इनटू दुधी अँड आय लव्ह दुधी. तुला कोणती भाजी पाहिजे? दुसरा काय ऑप्शन? शिमला मिरची. बेसन वाला झालं. नाही, बेसन वाला करू. मला विदाऊट द्यायचं. वांगा बटाटा. मस्त मॉर्निंग झाली आहे. ऐसा मॅडम गेल्या आहेत स्कूलला. आज फायनली मला त्या पोह्यांपासून काय म्हणतात आराम कंटाळा आला. पोहे पहिले सनी काही कमी होता, आठवड्यातनं 3दा. आता तेही रोज म्हणते मला पोहे बनव. आज काय नेलं मग टिफिन? आज तिने केक नेला. आज मला थोडा आराम दिलाय ती. उद्या चपाती भाजी. चांगलेच आहे. कोलंबी फिश पापड. कोलंबी फिश पापड. कोलंबीचा हे नाहीये, फ्लेवर नाहीये. आपण जेव्हा वी थिंक ऑफ प्रॉन्स पापड किंवा फिश पापड ना, तर मला महाराष्ट्र लंच होमचं आठवतं, कारण त्यांचं ऍक्च्युली ते फ्लेवर येतं. ह्या पापडमध्ये नाही आहे. मे बी ते एकदम असं थोडंसं टाकलं असेल ड्राय वगैरे. आता फटाफट आवडते वाजले आहेत. फायनली माझं जेवण झालेलं आहे. मी ते बनवले टोमॅटो आणि बटाट्याची भाजी. यात आहे चपाती, भात, सनीला जे पाहिजे होतं बेसन आणि शिमला मिरची आणि सगळ्या डाळींची आमटी बनवली आहे, म्हणजे मूग, मसूर आणि तूर डाळ. भांडी वगैरे घासून झालेले. सो नायसाला घेऊन आल्यानंतर त्याला लावेल, कारण त्याला सुखायला ठेवलं आहे. आणि सुद्धा गेला क्लिनिकला. आई गेल्या आहेत काही कामासाठी बाहेर. मी सुद्धा आता फटाफट फ्रेशन अप होते आणि नायसाला घ्यायला जाते. वाजले आहेत 11:50. नाव आय एम वॉशिंग माय फेस विथ मामाचा जो उत्तम मॉइश्चरायझिंग लोशन सोप आहे त्याने. जरी पाऊस पडलाय पण एवढं ऊन आणि ह्युमिड क्लायमेट आहे ना. सकाळी तर नायसाला मी जेव्हा सोडायला गेले तेव्हा लिटरली सूर्यदेवताने मस्त असं चेहऱ्यावरती हे दिलेलं. सो फेस वॉश प्रॉपरली झालेला आहे. आता मी अप्लाय करते मामाअर्थचा बीटरूट हायड्राफुल सनस्क्रीन, जे आपल्या स्किनला हायड्रेटेड ठेवतो आणि त्याचबरोबर स्किनला एक ग्लोईंग इफेक्टसुद्धा आणतो. खूपदा आपल्याला एक प्रश्न पडत असतो की असा कोणता सनस्क्रीन आहे आपल्याला लावायला पाहिजे जेणेकरून आपली स्किन जी आहे ती थ्रू आउट द डे हायड्रेटेड राहील आणि त्याचबरोबर ग्लोसुद्धा करत राहील. असं नको आहे की दिवसभरात आपण 2 ते 3 वेळा सनस्क्रीन अप्लाय करतोय. आणि दुसरी मेन गोष्ट म्हणजे ते केकी फीलसुद्धा नाही व्हायला पाहिजे किंवा ते कधी कधी एकदमच असं चिपचिपा वगैरे होतं ना, तसं पण नाही व्हायला पाहिजे. खूप लाईट वेट आहे, इझिली जसं की तुम्ही बघतायत ॲब्झॉर्ब होऊन जात आहे आणि इट प्रोटेक्ट्स अस फ्रॉम UVA अँड UVB रेज, जे हार्मफुल रेज आहे त्याच्यापासून आपल्याला प्रोटेक्ट करतं आहे. तुम्ही स्किनमध्ये डिफरन्स बघू शकतायत. द ग्लोनेस जे सनस्क्रीन लावल्यावरती माझ्या चेहऱ्यावरती दिसतंय. सो हा सनस्क्रीन गिव्स SPF 50 सन प्रोटेक्शन विथ हायड्रेटेड पिंक ग्लो मेड विथ द गुडनेस ऑफ बीटरूट अँड पॉवर ऑफ हायलुरॉनिक ॲसिड. लाईट वेट आहे जसं की मी तुम्हाला सांगितलं, म्हणून काहीही व्हाईट कास्ट आपल्या चेहऱ्यावरती नाही आहे. त्याचबरोबर टॉक्सिन फ्री आहे, मेडसेफ सर्टिफाईड आहे. पण सगळे लोक हेच विचार करत असतात की असा कोणता तरी प्रोडक्ट पाहिजे जो पूर्ण डे आपण यूज करू शकतो, सेफ असायला पाहिजे आपल्या स्किनसाठी आणि त्यात काही हार्मफुल केमिकल्स नसायला पाहिजेत. सो असाच आहे हा. तुम्ही एव्हरीडे हा यूज करू शकता.
सो जर इन केस तुम्हाला कोणाला हा प्रोडक्ट घ्यायचा असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी याची लिंक दिलेली आहे. मामाचे प्रोडक्ट्स तुम्हाला ॲमेझॉन, नायका, फ्लिपकार्ट, पर्पलवर मिळतील. त्याचबरोबर तुम्ही माझा कुपन कोडसुद्धा यूज करू शकता जो की आहे रचना 2024. तुम्हाला त्याच्यावरती 20% ऑफ मिळेल. माझा जो कुपन कोड आहे तो फक्त मामाच्या ऑफिशियल साईट आणि मामाच्या ॲपवरच ॲप्लिकेबल आहे. जर तुम्ही मामाचा ऑफिशियल ॲप डाउनलोड केला तर यू विल गेट अर्ली ॲक्सेस टू ऑल द सेल्स. म्हणजे जे पण सेल्स लागतील त्याच्याबद्दलची माहिती तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. आणि मामा खरंच आपलं ऐकतो. जेव्हा पण तुम्ही त्यांचे प्रोडक्ट्स यूज कराल तर नक्की त्यांना रिव्ह्यू द्या. बिकॉज नुकतंच मामाअर्थने त्यांचा जो अनियन शॅम्पू आहे तो इम्प्रूव्ह केलेला आहे आपल्या इनपुट्सनुसार. मामाअर्थ ऑलवेज मेक शुअर की ते त्यांचे जे प्रोडक्ट्स आहेत ते अपग्रेड करत राहा फॉर अ बेटर क्वालिटी. आणि दुसरी गोष्ट जसं की मी तुम्हाला सांगितलं मामाचे प्रोडक्ट्स ऑनलाईन तर मिळतातच पण त्याचबरोबर ऑफलाईनसुद्धा मिळायला लागलेत. मीच स्वतः कितीतरी जागेवरती पाहिले. सो जर इन केस तुम्ही कुठे पाहिलं तुमच्या नियरेस्ट स्टोर्सवर सो मला नक्की कॉमेंट करून सांगा. सो चला मग आता मी फटाफट माझे केस बांधते आणि निघते. Good afternoon, Evangeline. दीपक ज्योती नमस्तुते. दिवा दिवा दीपकार कानी कुंडले मोतीहार. दिवाला पाहून नमस्कार. घरातली पिढा बाहेर जाऊ. बाहेरची लक्ष्मी घरात येऊ. घरच्या सर्वांना उदंड आयुष्य लाभो. कोट्यान कोटी मोरेश्वरा बाळ तुझा लपोटी. आजीच्या पायात सो आज आहे 24 आवर्स ड्युटी. रेडी झालो आहे. रचना आहे किचनमध्ये टिफिन रेडी करत आहे. सो आज दिवसभर काय करणार आहे रचना हे तुम्ही बघणारच आहात. सो प्लीज स्टे ट्यून्ड. सो आज काय स्पेशल टिफिनला? बटाट्याची भाजी आहे. ओके नाश्ता रेडी होतो. नायसाचा पण टिफिन रेडी. सावकाश जा, काळजी घे. सो नायसा मॅडम आल्या आहेत स्कूलवरनं. आज काय शिकवलं स्कूलमध्ये? हा म्युझिक. मग रोज तू डान्स करते म्हणून आज टीचरने डान्स केलं. कसं केलं टीचरने डान्स? चला चलो जेवायला चल. आणि संडे गेला आहे सकाळीच जसं तुम्ही पाहिलं. इथे मी बनवलं आहे सुकट आईंसाठी आणि माझं इथे हे आहे जेवण. वाजले आहेत संध्याकाळचे 8. आय नो हा व्लॉग 2 दिवसाचा आहे. सो नायसा गेली आहे वहिनींकडे. मी मस्त जेवण घेतलेलं आहे. मी आज बनवलेलं सँडविच ज्याची रेसिपी मी लवकरच शेअर करेल यूट्यूबवरती शॉर्ट्सच्या ह्याच्यातून. स्वतः पहिले आईकडे जाते आणि मग नायसाला पिक करते. सो मी आता आली आहे नायसाला घ्यायला आणि त्यांना त्यांची साडी सुद्धा देणार आहे. तुला ड्रेस दिला तरी तू दीदीचा ड्रेस का घातला? आवाज कमी कर. पहिले आवाज काय खाते असं? तू काय खाते? मोठ्याने काय बनवलंय? नायसा किती पण देश फिरली तरी वरण भात आणि भातच खाणार आहे. चिकन घेऊ का? नको काहीच नाही खात ना हे नॉनव्हेज. फक्त ग्रेव्ही खाते. तू एवढी ब्राह्मण कशी काय? बाबा पण खातोय आपला. फक्त ग्रेव्ही खाते ती ग्रेव्ही. घे लाव. ए बाबू मोठ्याला गिफ्ट आहे. आपण आणलं. कुठून आणलं? कुठून आणलं तू?
कुठून आणलं? मॉल मधनं? मॉल नाही दे मोठी आईला. ही बघा ही पोरगी बघा कशी बघते. मधुराई सिल्क. मला ह्याचं हे काट आवडली, त्या रेखाचं आठवली, रेखा स्टाईल आठवली मला काट बघून. कलर नाहीये ना हा, तेच बोलले आवडेल. स्वीटी त्याला येल्लो आणि ब्ल्यू आहे. सो अशा पद्धतीने आमचा हा दिवस सुद्धा संपला आहे. उद्या परत नायसाची स्कूल आहे. सो आजचा दिवस ॲक्च्युली हेक्टिक होता. खूप काही गोष्टी झाल्यात जे मी कदाचित ब्लॉगमध्ये शूटसुद्धा नाही केले. एनिवे सो चला मग भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. टिल देन बाय, टेक केअर अँड लिव्ह, लाफ अँड लव्ह. बाय बाय.